आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिर्डीमध्ये पोहोचले आहेत। काही वेळातच ते मंदिरामध्ये दाखल होतात। शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा दौरा आज अचानकपणे ठरवण्यात आला आणि त्यानंतर मुख्यमंत्री हे साई चरणी लीन होण्यासाठी साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी साईनगरी शिर्डीमध्ये पोहोचलेत। काही वेळापूर्वीच हेलिकॉप्टरने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिर्डीमध्ये दाखल झाले आणि काही वेळातच ते साईंचं दर्शन घेतील। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सहकुटुंब शिर्डीसाठी रवाना झाले आज सकाळी आणि काही वेळातच आपल्या कुटुंबियांसोबत मुख्यमंत्री साई चरणी दर्शन घेतील, पूजा करतील। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिर्डीमध्ये आरतीही होणार आहे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे मुख्यमंत्र्यांचं स्वागत करतात। शिर्डीमधली ही थेट दृश्य आपण पाहतोत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी शिर्डीला जातील अशी माहिती देण्यात आली होती। त्यानंतर हेलिकॉप्टर मधून मुख्यमंत्री सहकुटुंब शिर्डीला पोहोचले। तिथून ते शिर्डी मंदिरामध्ये आता पोहोचलेत। काही वेळातच ते मंदिरामध्ये दाखल होतील आणि साईंचं दर्शन घेतील। मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांचं कुटुंबही असेल अशी माहिती देण्यात आली। या संदर्भातली अधिक अपडेट मुकुल कुलकर्णी आपल्याला देत आहेत। मुकुल, कविता, मुख्यमंत्री आता थोड्याच वेळापूर्वी शिर्डीच्या साईबाबा मंदिरामध्ये पोहोचलेले आहेत। त्यांच्याबरोबर मंत्री दीपक केसरकर हे होते, इथले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील होते। अचानक हा दौरा ठरलेला आहे। आज सकाळी मुख्यमंत्री इथे येणार आणि त्यानंतर इथला बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। आता जे भाविक आहेत त्यांना एका बाजूला करण्यात आलेला आहे आणि मुख्यमंत्री आणि इतर जे मंत्री त्यांच्याबरोबर आलेले आहेत त्यांच्यासाठी रेड कार्पेट टाकण्यात आलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री आणि त्यांच्याबरोबर शिंदे गटाचे जे 40 आमदार होते हे सर्वजण कामाख्या देवीच्या दर्शनासाठी जाणार या चर्चा होत्या। मात्र त्या दर्शनाआधीच मुख्यमंत्री साईबाबाच्या चरणी आलेले आहेत। त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे, कारण मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा हा स्पेसिफिक दर्शनासाठीचा हा पहिलाच दौरा आहे। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इथे पाद्यपूजा देखील केली जाणार आहे। जवळपास 1 तास ते मंदिर परिसरामध्ये असतील। इथल्या कर्मचाऱ्यांशी ते चर्चा करणार आहेत। त्याचबरोबर इथले जे शिंदे गटाचे जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी देखील ते वार्तालाप करणार आहेत। एकूणच आजच्या दौऱ्याकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या सोबत त्यांच्या कुटुंबियांपैकी कोण कोण आलेले आहेत? कविता, आता दीपक केसरकर आणि जे मंत्री आहेत ते पहिल्या गाडीमधनं आलेले आहेत। आता जे कुटुंबीय आहेत ते येत आहेत, परंतु जी पहिली गाडी आतमध्ये आलेली आहे त्या पहिल्या गाडीमध्ये दोन्ही मंत्री आणि त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री हे आलेले होते। मुख्यमंत्री सहकुटुंब इथे दर्शनासाठी येणार अशी माहिती मिळालेली आहे, परंतु अद्याप इथे मुख्यमंत्र्यांसोबत जे मंत्री होते ते आतमध्ये गेलेले आहेत। या मंदिरामध्ये दर्शन आणि कार्यकर्त्यांची काही चर्चा असं तुम्ही कार्यक्रम सांगितला, या व्यतिरिक्त त्यांच्या शिर्डीमध्ये आणखीन काही कार्यक्रम? मुकुल, नाही कविता, आज फक्त दर्शनासाठीच मुख्यमंत्री येणार अशी चर्चा होती आणि जर काही कार्यक्रमामध्ये अचानक जर काही फेरबदल झाले तरच ते फेरबदल होणार आहे। मात्र अगदी 1 ते 1.5 तासाचा हा कार्यक्रम आहे। खरं तर विलंब होतोय, एक वाजताच मुख्यमंत्री इथे येणं अपेक्षित होतं, मात्र इतर बैठकांमुळे त्यांना इथे येण्यासाठी उशीर झालेला आहे। परंतु आता हे दर्शनासाठी गेलेले आहेत। तिथे संस्थांच्या वतीनं त्यांचा सत्कार देखील केला जाणार आहे, पाद्यपूजा केली जाणार आहे। त्यानंतर जे पुढचे कार्यक्रम आहे, म्हणजे मी जसं मगाशी म्हटलं की बैठका होतील, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील, तर त्या चर्चा पार पडणार आहेत। मुकुल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल। तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या शिर्डीमध्ये पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्र्यांसोबत शिंदे गटाचे नेते आणि मंत्रिमंडळातले त्यांचे सहकारी दीपक केसरकर हे सुद्धा आहेत। तर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे अहमदनगरचे पालकमंत्री या नात्यानं मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी जातीनं उपस्थित राहिले। मुख्यमंत्र्यांचं आगमन होणार असल्यामुळे आज शिर्डी मंदिरामध्ये त्यांच्या वाटेवर लाल पायघड्या सुद्धा घालण्यात आल्यात। मुख्यमंत्री सहकुटुंब आलेले आहेत, त्याबरोबर दीपक केसरकर जे साईंचे परमभक्त मानले जातात, दरवर्षी 31 डिसेंबरच्या वेळेस ते इथे साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात आणि नव्या वर्षाची सुरुवात करत असतात। आज मुख्यमंत्री त्यांच्याच बरोबर इथे आलेले आहेत। त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून आपण बघतोय मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला आहे, अनेक प्रश्न राज्यासमोर उभे आहेत।
या सर्व पार्श्वभूमीवर या दर्शनासाठी महत्त्व मानलं जाते, कारण इथे जे कार्यकर्ते त्यांचे इथे उपस्थित आहेत त्यांचं म्हणणं आहे की साईबाबांच्या चरणी जर ते लीन झाले तर इतर कार्यक्रम जे इतर अडचणी आहेत त्या सोपा होतील अशी श्रद्धा या कार्यकर्त्यांमध्ये देखील आहे। साईबाबांचे दर्शन हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं आणि म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी आज कुठलेही कार्यक्रम न घेता थेट हे साईबाबांच्या दर्शनासाठी आलेले आहेत। एकूणच मुख्यमंत्री गेल्या काही दिवसापासून आपण बघतोय की वारंवार जिल्ह्यांचा दौरा करत आहेत, अनेक बैठका घेत आहेत, परंतु आजच्या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे। जसं मी मगाशी म्हटलं की कामाख्या देवीच्या दर्शनाच्या आधी आज साईबाबांच्या दर्शनासाठी इथे आलेले आहेत, त्यामुळे आजच्या साईबाबांकडनं काय नेमका आशीर्वाद घेतात हे बघणंही तेवढंच महत्त्वाचं आहे। मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांचे इतर कुटुंबीय देखील आता उपस्थित झालेले आहेत। साईबाबांच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी नेहमीच गर्दी असते मुकुल, आज जर मुख्यमंत्री येत असतील तर मग सुरक्षा व्यवस्थेमध्ये काय बदल करण्यात आलेत? नाही, आपण आता समोर बघत आहोत की पूर्णपणे जो भाविकांची गर्दी ज्या ठिकाणी असते तो संपूर्ण परिसर आता भाविकांना तिथून हटवण्यात आलेला आहे। पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आलेला आहे। जे भाविक आहेत त्यांना एका बाजूला उभं करण्यात आलेलं आहे। काही काळासाठी जी आतमधली जी मोठी गर्दी असते मंदिरामध्ये ती गर्दी देखील थांबवण्यात आलेली आहे। आता मुख्यमंत्री, त्यांच्याबरोबर आलेले मंत्री आणि इतर जो ताफा आहे हे सर्वजण साईबाबांच्या समाधी मंदिरामध्ये गेलेले आहेत। साईबाबांची इथे आता पाद्यपूजा केली जाईल, एक आरती देखील केली जाणार आहे आणि त्यानंतर एक 10 ते 15 मिनिटांनी मुख्यमंत्री मंदिरातून बाहेर पडतील। इथे गुरुस्थान आहे, गुरुस्थानचं देखील मुख्यमंत्री दर्शन घेणार आहेत आणि इथूनच मुख्यमंत्र्यांचा जो ताफा आहे तो पुन्हा पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ होणार आहे। आणि आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांचे कुटुंबीय आणि मुख्यमंत्री हे दर्शन घेत असताना हो, बरोबर आहे। एक जी रांग आहे सर्वसामान्यांसाठी ती रांग देखील आता सुरू ठेवण्यात आलेली आहे, कारण मुख्यमंत्र्यांची जी व्यवस्था आहे ती दुसऱ्या बाजूला करण्यात आलेली आहे। जे VIP दर्शन होतं त्या पद्धतीने हे दर्शन होत आहे। फक्त प्रोटोकॉलनुसार बंदोबस्त हा अधिक वाढवण्यात आलेला आहे। बाहेर जरी मंदिर परिसर जरी बघितला तरी जे भाविक दर्शन घेऊन बाहेर येत आहेत, म्हणजे मंदिराची व्यवस्था अशी आहे की ज्यावेळेस समाधी मंदिराचं दर्शन घेतलं जातं त्यानंतर गुरुस्थानकडे हा रस्ता येतो आणि गुरुस्थानचं दर्शन घेतल्यानंतर भाविक हा बाहेर पडतो। त्या पद्धतीनेच भाविक बाहेर पडतायत, मात्र जो लोंढा असतो, जी रांग असते ती रांग दिसत नाहीये। एक दोन दोन करत भाविक हे बाहेर पडतायत। त्यामुळे एकीकडे भाविकांचं दर्शन चालू आहे, दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देखील आता साईबाबांची पूजा देखील सुरू झालेली आहे। आणि ही दृश्य आपण थेट मंदिराच्या गाभाऱ्यातली बघतोय आपण मुकुल, जिथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एकीकडे पूजा सुरू आहे तर दुसरीकडे भाविकांचं दर्शन सुद्धा सुरू आहे। पण मंदिराच्या बाहेरची काय परिस्थिती आहे? कारण शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिराचा परिसर हा कोणत्याही वेळी आपण गेलो तरी कायम गजबजलेलाच असतो। आज मुख्यमंत्री येण्याच्या पार्श्वभूमीवर बाहेरची व्यवस्था कशी आहे? नक्कीच हा परिसर कायमच गजबजलेला असतो, मात्र आता जर बघितलं तर इथे जी खासगी वाहनं आहेत, खासगी वाहनांना प्रवेश हा नाकारण्यात आलेला आहे। बाहेरही पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। मंदिर परिसरामध्ये देखील जागोजागी पोलीस आणि इतर जे सुरक्षा कर्मचारी आहेत ते कर्मचारी तैनात आहेत। सर्वसामान्य नागरिकांना जो मुक्त संचार असतो तो काही प्रमाणामध्ये हा निर्बंध त्यामध्ये घालण्यात आलेले आहेत। त्यामुळे भाविक एका बाजूला आहेत, जे असे भाविकही आहेत की जे मुख्यमंत्र्यांना बघण्यासाठी थांबलेले आहेत ते देखील इथे बघायला मिळत आहेत, परंतु कोणाला अडचण होऊ नये, कोणाला त्रास होऊ नये याची खबरदारी देखील प्रशासनाच्या माध्यमातून घेतली जाते। त्यामुळे एकीकडे मुख्यमंत्र्यांचं दर्शन चालू आहे, दुसरीकडे शिर्डीमधले जे मंदिराच्या आजूबाजूचे जे व्यवहार असतात, दैनंदिन व्यवहार ते पण सुरळीत चालू आहे। परंतु जो लोंढा कायम होत असतो त्या लोंढ्याला कुठेतरी निर्बंध आहेत। दुकानांमधले व्यवसाय देखील तेच व्यवस्थित सुरू आहे, परंतु मी जसं म्हटलं तर मुख्यमंत्र्यांच्या पार्श्वभूमीवर जो प्रोटोकॉल असतो तो प्रोटोकॉल पाळला जातोय। आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे हे पहिल्यांदा इथे येत आहेत, त्यामुळे आजच्या दौऱ्याला महत्त्व आहे। आज इथून नेमकं साईबाबांच्या चरणी लीन झाल्यानंतर ते काय मागणं मानतात हे बघणंही तेवढंच महत्त्वाचं आहे। निश्चितच, कारण गेल्या काही दिवसांपासून खरं तर चर्चेत होता, जसा तुम्ही मगाशी उल्लेख केलात, मीही केला, तो मुख्यमंत्र्यांचा गुवाहाटीमधल्या कामाख्या देवीचा दौरा। मात्र हा दौरा ठरला होता, तारीख ठरली होती, दौऱ्यामध्ये कोण कोण येणार या संदर्भातली सुद्धा माहिती बाहेर आली होती, मात्र त्यानंतर अचानकपणे हा दौरा रद्द झाला आणि आज मुख्यमंत्री एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।